इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष सध्या शमलाय। गाझामधील पॅलेस्टिनी लोक परतू लागलेत, पण आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आलाय। त्याच संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। इस्रायल हमास संघर्ष युद्धबंदीमुळे शमला आहे। सोमवारी हमासने इस्रायलच्या उर्वरित 20 बंधकांची सुटका केली, तर इस्रायलने जवळजवळ 2000 कैद्यांना मुक्त केलं। इस्रायलने गाझाच्या काही भागातून माघार घेतली असली तरी मोठ्या भागावर अजूनही त्यांच्या लष्कराचं नियंत्रण आहे। गाझामध्ये परतलेले लोक युद्धात उद्ध्वस्त झालेली घरं ढिगाऱ्याखाली शोधतात। गाझात परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असला तरी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे। गाझामधून विस्थापित झालेल्यांसाठी मदत आतापर्यंत रोखली होती। आता युद्धबंदी करारानुसार रोज 600 ट्रक गाझात पोहोचण्याची अपेक्षा आहे। दोन प्रश्न अजूनही कायम आहेत। एक, हमास युद्धबंदीचा करार पाळेल का? आणि दुसरा, गाझावर कुणाचं राज्य असेल? तिकडे इजिप्तमध्ये झालेल्या शांतता शिखर परिषदेत अमेरिका, इजिप्त आणि कतार यासह तुर्की या देशांनी शाश्वत शांतता आणि समृद्धीसाठी ट्रम्प घोषणापत्रावर सह्या केल्या। गाझातील शांततेसाठी प्रयत्न सुरू असले तरी तिथं उद्ध्वस्त झालेली घरं कशी उभारणार हा प्रश्न आहेच। युद्धानंतर ढिगाऱ्यात रूपांतर झालेल्या गाझाची पुनर्बांधणी करायची असेल तर तब्बल 5.5 लाख कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे। कारण केवळ घरच नाही तर गाझातील सर्व सेवा, अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त झाली आहे। पुनर्वसनासाठी एवढा मोठा निधी कोण देणार हे स्पष्ट नाही, पण तूर्त इथं परत आलेल्या पण परांगादा झालेल्या माणसांना प्राथमिक मदत तरी पोहोचावी एवढी अपेक्षा आहे। युद्धाची सुरुवात करणं ठीक, पण युद्धाचे परिणाम काय असतात याचा दाहक अनुभव सध्या गाझा पट्टीतली माणसं घेतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।